नमस्कार. मी सावित्री बोलते. एका साध्या शेतकऱ्याची मुलगी, पण माझे स्वप्न साधी नव्हती. ज्या दिवशी मी पहिल्यांदा पुस्तक हातात घेतले त्या दिवशी या समाजाने, या लोकांनी मला गुन्हेगार ठरवले. म्हणाले, जर स्त्री शिकली, जर मुलगी शिकली तर अनर्थ होईल, संस्कार नष्ट होईल. पण मी थांबले नाही. मी जेव्हा शाळेत जायचे तेव्हा लोक माझ्यावर शेण, चिखल, दगड फेकायचे, माझा अपमान करायचे. पण मी थांबले नाही, कारण मला माहित होते शिक्षण हाच खरा मुक्तीचा मार्ग आहे. माझ्या पाठीशी उभे असलेले महात्मा ज्योतिराव फुले, आम्ही दोघांनी मिळून पुण्यामध्ये पहिली शाळा काढली. मुलींसाठी पुण्यामध्ये पहिली शाळा काढली. मुलींचं शिकणं अवघड होतं, पण अशक्य नाही. मी सावित्री ज्योतिराव फुले फक्त एक शिक्षिका नव्हती, तर समाज क्रांतीची मशाल होती. जेव्हा हा आपला देश फ्लॅगच्या भीतीने थरथरत होता ना, तेव्हा मी आजारी लोकांची सेवा करीत होती. मला स्वतःची पर्वा नव्हती. मला माणुसकी जपायची होती. मी सावित्री आज तुम्हाला एक प्रश्न विचारते. आजही एखादी मुलगी शिक्षणापासून वंचित आहे का? आजही एखादी स्त्री स्वप्न पाहायला घाबरते का? जर उत्तर हो असेल तर लक्षात घ्या, मी सावित्री ज्योतिराव फुले आजही जिवंत आहे. प्रत्येक त्या मुलीत जिच्या हातात पुस्तक आहे. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा, हाच माझा उद्देश. धन्यवाद.